इसको क्या? आजा आजा आजा, कुठे आहेस तू? आजा आजा. काय झालं चिचोक्या? माझा आजू कुठे गेला? आजी येईल परत लवकर. हरो 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 बाजी शेरा वय शाबास स्पर्धा शेवटी खातपात केलास तू त्या शेराचा. दादाजी हा मी भाला घोड्याच्या पायावर मारला होता. शहराला कसं काय लागला? जाऊ दे त्याला ना. शरूर भाजीचा शरूर भाजीचा शरूर भाजीचा. जीत तो हमारी हुई है बाजी, और ये सिर्फ शुरुआत. हम आएंगे वापस, तेरी हार साथ लेकर आएंगे. दादा दादा काय झाले? कस काय पळापळ? कालेशीवर शहरात बाजी चकमक उडाली. या बाया बाजी शिलेदार ते नीट आहेत ना? मग चकमक उडाली एवढंच कळलंय. मी पण चाललो आता हजर व्हायला. तुला कोणी सांगितलं? सगळीकडे पळापळ चालली. मी एका शिपायाला विचारलं. बाजी आणि त्या शेरामध्ये जोरदार चकमक झाली. शेरासोबत चकमक? काय झालं? त्या म्हातारा शेरा आणि आपल्या सैनिकांमध्ये चकमक उडाली. शिलेदारांसंगट. अरे देवा, तुमचा कोण नातलं गे शिपाय? छबू, शेराचं काय झालं सांग. पकडलं की निसटला? बाकी काही कळलं नाही. शैतान येतो, असा मरायचा नाही. ए, माझी अर्धवट माहिती का घेऊन आला? छबू, जा काय झालं याची पुरी खबर घेऊन ये. इरा, तू नको काळजी करूस. आपल्याकडे नाही येणार कोणी चौकशीसाठी. छबू, मी सांगितलेलं काम कर. जा. सगुणा, माझा पानाचा डबा घेऊन ये. चल येतो बाई मी. छबू मामा, शिलेदार पण होते तिथे? त्यांच्या बरोबरच तलवारबाजी झाली. तू बघितलंस त्यांना तिथं? नाही, सगळीकडे पळापळ आणि जखमी सैनिक. विचारू तरी कुणाला? ए छब्या, तू का इथं उभा? जा, बडीबीनी पूर्ण माहिती घेऊन यायला सांगितलीये ना? गपका चोंबडे, जातो की. येतो बाई मी. आकाशात तो चंद्र, सूर्य, तो दरवाजा, तिन्ही सांजेला दक्षिण दरवाजापाशी कोणाला बोलवणार आहात भेटायला?
गजानना, आता कुठलं विघ्न येऊ देऊ नकोस शिलेदारांवर. शांत व्हा. ए चल तिकडे. हो बाई, काय पुढं पुढे काय गटोट पुरलाय का? अरे काय गडबड आहे हा? चला शांत व्हा, शांत व्हा. काय गर्दी आहे हा? सांगितलं नाही तर गर्दी करायची नाही म्हणून. काय बाबा, तुला मी समजवायचं का? चल 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 बाजूला, गर्दी करू नका, कोतवाली येईल हा. चला चला निघा 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 तिकडे चला. दादाजी, हा, दादाजी, काय बाई तुझं? शिलेदार कसे आहेत आता? तुला कशाला चौकशा? कोण तू? काय नाव तुझं? हिरा. हिरा तू? काय सांगू तुला, काल रात्री बाजी शेराची लई जोरात तलवार बाजी आता झाली. कुठे आहेत ते? शेराची समधी माणसं बाजीच्या अंगावर. त्याचा फायदा घेऊन निसटला तो शेरा. शिलेदार कुठे? त्या समध्याशी लोळून बाजी एकटाच गेला शेरा माग, गायबच झाला जणू. आता मला सांग, शेरा काही साधा सुद्धा माणूस आहे का? पण शिलेदार? तेच तुझा शिलेदार. शेराला सव्वा शेर. पुढे काय झालं माहित आहे? दादाजी, शिलेदार कुठे आहेत ते आधी सांगा. अगं ते काय तिथं झाडाखाली आत्ताच लवणलाय जरा. अरे मला या पोरीची सारी दुनिया मला विचारते, मी कुणाला सांग ना. हिला सांगतो तर ही पळाली. तुम्ही? तुम्हाला काय वाटलं गणी? बांगड्यांचा, घुंगरांचा आणि तलवारीचा आवाज यातला फरक कळत नाही वाटतंय का माणसाला? नाही, मला वाटलं दबक्या पावलांकडून. तुमची झोपमोड होऊ नये म्हणून काळजी घेत होते. काळजीने जीव जातो माहित होतं. काळजी केल्यावर जीव घेतला जातो हे पहिल्यांदाच बघतोय आम्ही. नाही नाही, तुमचा जीव कसा घेईन? तो केव्हाच घेतलाय तुम्ही? हा? म्हणजे मी जर मागे सरले नसते तर जीव गेल्यातच जमा होता माझा. अर्धा गेलाच होता, म्हणजे अर्धा जीव घेतलाच ना तुम्ही. चुकलोच जरा. म्हणजे सगळाच घ्यायचा होता का? नाही नाही, हात धरला ते चुकलं. हात का धरला माझा? काळजी ना, तुम्ही पडला असता म्हणजे. एवढी काळजी का घेता माझी? जिम्मेदारी. तुम्ही एवढ्या जिम्मेदारानं माझी काळजी घेता तर तुमची काळजी करणं माझी जिम्मेदारीच की. चांगली जिम्मेदारी निभावली आहे तुम्ही. डोळ्यातलं पाणी थांबता थांबत नव्हतं माझ्या. काय गरज होती हे सगळं करण्याची? मी काय केलं? काल रात्री काय केलं तुम्ही? अगं तेच सांगत होतो पोरी तुला, तर तू आधी पळत इकडं. बाजीकडून ऐकायचं होतं वाटत. सांग बाबा बाजी, तूच सांग. तुझ्या लय दांडगा विश्वासीचा. नाही, माझं गुण मीच कसं गाव? सांगा तुम्हीच. तुझं कसलं गुण? अरे गुण तर त्या तमाशावाल्यांकडं. त्या तमाशावाल्यांचं गुण तुला काय सांगू पोरी? असं एकट्याने जायची गरज होती का? एकटा कुठं, जख्खाच होता मोठाच्या मोठा. तुळापूरला फड लावणार होती. हिला चिडा काय झालं? चिडल्यावर माणसं रडतात का? भाजी, माझं काही चुकलं का? जाऊ द्या, तुम्ही मनावर घेऊ नका एवढं. जरा वेगळ्या एकट्या
हे काय म्हणजे ते खास माणूस असतं तसं? हा? नाही म्हणजे आल्या काय, झोपमोड केली काय आणि चिडून गेल्या काय, असं कोण करतं का? तेच म्हणतो मी, काल शहराच्या मागे तू एकटा गेला असं कोण करतं का बाजी? अरे तू शहराच्या मागे एकटा गेला, स्वतःचा जीव धोक्यात घातलास, असं कळलं असतं हिराला तर किती चिडली असती हिरा. दादाजी हा? बाजी कोतवाल आल्यात. आलोच. बडे बी खबर पक्की आहे, बाजीच्या हातनं शेरा सेठ खलास झाला. सगळ्या पुण्यात हीच चर्चा आहे. सगळी हवेली दिव्यांना उजळून टाका. छबू, शेरा संपलाय ही खरंच बहुत खुशीची खबर आहे. माझ्या चांद सारख्या हिराला लागलेलं ग्रहण सुटलंय बघ. हवेलीत रोषणाई करा, मिठाई वाटा. बडी जरा हळू, नाहीतर तुझ्या खुशीनं लोकांना कळायचं तर शेराचं इथलं येणं जाणं. का या वाड्यानं या आधी कधी रोषणाई बघितली नाही का? छबू, आज खरंच दिवाळी मनवावी वाटते बघ. गजाननाच्या कृपेनं आपल्या वाड्यावरची आफत गेली. बडे बी माझा आज कुठे आहे? वाड्यात कुठेच नाही. मला काय माहित, असेल कुठेतरी, जा बघ. आजा, ए आजा, आजा. चिचोक्याच्या आज्याला कुठं पाठवलंस बडी बी? छबू, आज त्या शिलेदाराला अजून इनाम द्यावंसं वाटतंय बघ मला. काल एक माणूस तुला लखोटा देऊन गेला, कोण होता तो? आणि सांगावा तुझा होता तर लखोटा आज्याला का दिलास? वाळेगावच्या सरदारापर्यंत पोहोचवायचा होता तो. कसला लखोटा? कुणी दिला? तू काय कोतवालीत चाकरी धरलीस का? गपचूप सांगितलंय ते कर. छबू बाबा, आजा कुठेच नाही वाड्यात. कुठे गेलाय? ए चिचोक्या, तुझा आजा कुठं फिरतो ते आम्हाला काय माहित? जा हुडक तुझा तू. ओरका कुठलं नसता डोक्याला ताप. गपग चोंबडे. चिचोक्या, तुला माहितीये का शिलेदारांनी जोरदार लढाई केली आणि गनिमांना मारलं. चल आपण बघायला जाऊ. होय, चल. चल. बडी बी, या छबूचं तोंड आजकाल लयच वाजायला लागलंय. वाजणारी तोंड कशी बंद करायची ते पुरतं मालूम आहे चंद्राला. ते तर हिराची देखभाल करतो म्हणून आम्ही सहन करतोय त्याला. आता देखभाल करतो का फूस लावतो देवालाच माहित. माहित नसेल तर बोलू नये माणसानं. नाही ते मी शिवंता, आज मी खूप खुश आहे. तुला सांगितलं तशी रोषणाई कर. शेरा गेला, आता मला हिराची पाठवणी करता येईल आणि त्या बदल्यात मुंह मांगी दौलत मागता येईल. पण हिरा तयार होईल का मोदी खायला? तैयार तो उसे होना ही पड़ेगा. फक्त एकच आफत होती और शेरा की मौत से वो भी खत्म हो गई. खरंय बडी बी, शेराच्या जाण्यानं ग्रहणच टळलंय. हिरावरचं पण आणि वाड्यावरचं पण. शाबास बाजी, तुझी ही मर्दुमकी नानासाहेबांपर्यंत खचितच पोहोचवावी. माझ्या या बंधूचा पराक्रम पेशवे दरबारही दुमदुमायला हवा. खरं तर शेराला जित्ता धरायचा होता. तसं झालं असतं तर चिंतामणी हार आणि त्या खेळणीवाली बाईची बी खबर लागली असती. मी भाला घोडा पाडाय फेकला होता, पण नेम कसा चुकला हेच कोडं उमजना झाले. हरकत नाही. शेराचा मनसुबा फक्त चिंतामणी हार चोरण्यापुरता मर्यादित नव्हता.
पुण्यावर आलेल्या संकटाचं कलेवर आता आपल्या समोर आहे हे महत्वाचं. श्री गजाननानेच हे योजिले असा. माझी समस्त नगरीत तुझ्या पराक्रमाची गाथा गायली जाते. आता मनात कोणताही किंतु परंतु नको. जी धनी. हो, पण आम्हाला एका गोष्टीबद्दल नाराजी व्यक्त करावी वाटते. जी. आम्हाला खबर मिळाली की तू गनिमान मागे एकटा दौडत गेला, स्वारांशी 2 हात केलेस. वैजी धनी, मी भालाय देऊन गेलो तो बाजी एकटाच लढीत होता. हे बघ बाजी, तू शूर आहेस, पण मोठ्या बंधूच्या नात्यानं तुझी काळजी करणं हे कर्तव्य आहे आमचं. इथून पुढे कधीही एकटा जाऊ नकोस. बाकी तू शेराचा वध केलास याचा अभिमानच आहे आम्हाला. आता राहिला प्रश्न या शेराच्या मनसुब्यांचा. ते त्या लोहाला पक्के ठाऊक असणार. बाजी. जी. बाजी, आता लोहाला बोलतं करायलाच हवं. छबू मामा, आपण अक्काला घेऊन आलो असतो की. तुझ्या अक्कानं सकाळपासून इथंच मुक्काम टाकलाय. बघ कुठे दिसते अक्का. छबू मामा, शेरा कुठे आहे? तुला शेरा बघायचा आहे का अक्का? शेरा. अक्का, कधीपासून हुडकत होता आम्ही तुला. शिलेदार आहे, त्यांनीच मारलं शेराला. अगं बाई, एवढा अभिमान. आहेतच ते तसे. छबू मामा, मला दाव की शेरा. चल. चल. हे शेराचं वार करण्याचं हत्यार. यांनीच वार केला सर परशाच्या गळ्यावर. ना मी केलेला वार. छबू मामा, तुला मी सांगितलं होतं ना मला बघायचंय म्हणून. अरे मला बी काय दिसना झालंय. थांब की जरा. या सामानाची दप्तरी नोंद करा आणि नीट जपून ठेवा. बाजी. जी. बाजी, हा शेरा आहे याची खातरजमा आहे ना? वय समजा खानाखुना जुळून आल्यात आणि मी स्वतः पाठलाग करून मारला याला. हे सर्व पुरावे कोतवालीत जमा करा. जी. छबू मामा उचलून घेणार आहे. नाही दिसला शेवटी. मरू दे. पण कसला माणूस होता. आपल्या शिलेदाराने मारलाय. वय ना ग हिरे. सामावून न्या.